कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट, मैदा, मीठ, हळद, मीठ लाल तिखट. लाल तिखट. तुम्ही कलरसाठी फूड कलर वापरू शकताय. हां, फ्रूट कलरही वापरू शकता. कलरसाठी अगोदर त्याच्यात काय काय होतं? मैदा आहे. मैदा. मैदा म्हणजे मैद्याची कॉर्नफ्लॉवर. घेऊ शकताय. हां. मैदा. हे साहित्य सांगते. मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवर, हळद, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट, लाल तिखट, पुन्हा फूड कलर वापरू शकताय. फ्रूट कलर पण. आणि एक अंडा. म्हणजे ते ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्हाला हॉटेलसारखं त्याला टेक्स्चर यावं असं वाटत असेल तर. आणि एक अंडं. मी तर अंडं नाही घातलं, स्किप केले. तुम्ही एक अंडं यूज करू शकताय. अंडंही यूज करू शकता. हे मिश्रण अशा पद्धतीचं बनवायला पाहिजे. थोडंसं तेल टाकूया. थोडंसं तेल. हां. तुम्ही अंडं घ्या आणि यात अंडंही वापरू शकता. एक फोडून अंडं टाकायचं. एक अंडं फोडून. अंडं घातलेलं नाहीये. आम्ही ते स्किप केलं. पूर्ण असं मॅरिनेट करून ठेवायचं. पूर्ण मॅरिनेट करून घ्या. एक तासभर तर ठेवा. 1 तासभर ठेवायला पाहिजे. वेळ असेल ठेवा, नाही तर 15 ते 20 मिनिटामध्ये करू शकता. 15 ते 20 मिनिटामध्ये केलं तरीही चालतंय. बोनलेस चिकन घ्या आणि मग 15-20 मिनिटात करू शकता. हो. त्याला साईडला ठेवून 15 मिनिट ठेवा. तर मित्रांनो, चिकन 65 आपण पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेऊन थोडंसं डीप फ्राय करत आहोत. डीप फ्राय होत आहे. डबल भांडे हो. आपल्यापाशी पातेले असेल तर त्या पातेल्याचा वापर किंवा कढईचा वापर करू शकता. मी त्याच्यातच बिर्याणी करणार आहे. त्याच्यातच करायला आणि माझं आम्ही करपून बिर्याणी घ्यायला लागले. तर मित्रांनो, चिकन 65 तयार आहे. आता तेलामध्ये डीप फ्राय करण्यात आलेला आहे. कलर टाकून थोडंसं तेल वापरलं. आम्ही जर्मनच्या पातेल्यात करत आहे. तुम्ही कढईमध्ये किंवा आता कुठल्याही पॅनमध्ये आपण करू शकता. चिकन 65 तयार आहे. चिकन 65 तयार आहे मित्रांनो. कमी साहित्यामध्ये तुम्ही घरातच करू शकता. तेही चांगल्या ऑइलमध्ये. जास्त कलरचा वापर केलेला नाही का? हो. कोबी आणलेली आहे घरात, थोडीशी टाकली. आणि हे प्युरी टमाट्याची व चिलीची आहे ना. रेड चिली अशी घ्यायची. रेड चिली किंवा सुके भेटल्या तरी चालेल. माझ्याकडे ओल्या होत्या, अशा वापरल्या.
हे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले. घरामध्येच तुम्ही कमी साहित्यामध्ये चिकन 65 बनवू शकता मित्रांनो. दाखवते. क्रंची आहे, खूप क्रिस्पी. हो हो हो, छान छान, अतिशय सुंदर असं रेसिपी बनून तयार आहे. थोड्या प्रमाणात केलंय, आमच्या इथं कोण काही जास्त खात नाही. तुम्हाला जेवढा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही करू तुमच्या क्वांटिटीच्या अनुसार तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, चिली सॉस व कोबी सोया सॉसचा वापर न करता घरामध्ये आपण बनवलेला आहे. कारण बहुतांश पद्धती त्या पोरीला काम करते. आपण चिली सॉस व सोया सॉसचा वापर करू नका, कारण ते लहान मुलांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे मित्रांनो, घरामध्येच अशा पद्धतीनं चिकन 65 बनवून लहान मुलांना द्या. खूपच हेल्दी व कमी तेलामध्ये करण्यात आलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन प्राप्त करा, लाईक करायचं विसरू नका. तर मित्रांनो, चिकन 65चा मजा घरातच. अशा पद्धतीनं ताट सजवा.